नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सीरीज मार्फत आपण शिकत आहोत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर 1 पूर्णपणे अभ्यासलेला आहे। जर त्या टॉपिकचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पूर्णपणे बघू शकता। आता आपण टॉपिक नंबर 2 जो आहे अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्काला तुमच्या पेपरमध्ये येणार आहे, हा टॉपिक सुरू केलेला आहे। आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपण थिअरॉटिकल सर्व पार्ट अभ्यासलेला असून प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 13 पर्यंत अभ्यास केलेला आहे। तर हे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील प्लेलिस्टची लिंक्स मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण या विषयाच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या कन्सेप्ट असतील किंवा काही अपडेट असतील तर ते आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटला शेअर करत असतो। तर फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंटची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याला फॉलो लाईक करू शकता। आज आपण एक्झाम्पल नंबर 14 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन हा टॉपिक आणि त्यातील सॉल्व एक्झाम्पल नंबर 14 अभ्यासणार आहोत। व्हिडिओमध्ये सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचं। मी सुरुवातीपासून हे सांगत आलेलो की सिक्वेन्सली व्हिडिओ बघा, सुरुवातीपासून सगळे व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला अकाउंट सोपं वाटणार आहे। तुम्ही जर डायरेक्ट हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली, बेसिकचे थेअरीचे व्हिडिओज बघितले नाही तर मी काय सांगतो हे तुम्हाला बिलकुलही समजणार नाही। त्यामुळे तुम्ही सुरुवातीचे बेसिक थेअरी कन्सेप्टचे व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आत्ता मी जे काय सांगणार आहे ते समजणार आहे। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपला प्रॉब्लेम नंबर 14। विद्यार्थी मित्रांनो, आपली सॉल्व करण्याची मेथड सर्वांना माहिती। सुरुवातीला आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करतो। तर पहा, पहिल्यांदाच रीड करूया। गिवन बिलो इज द बॅलन्स शीट। आपल्याला खाली बॅलन्स शीट दिलेली आहे, कोणाची? ऑफ यशोबाई महिला मंडळ ऑन 1 एप्रिल 2018 अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट सुद्धा दिले। आता बघा, प्रॉब्लेम मध्येच बॅलन्स शीट दिलेली। ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली असतो त्यावेळेस आपल्याला 100% कॅपिटल फंड दिलेलाच असणार आहे। कॅपिटल फंड हा मिसिंग नसतो। कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी 30,000 रुपये। आणि ही बॅलन्स शीट जी दिलेली आहे ही वर्षाच्या सुरुवातीची आहे। बघा, जर तुम्ही जर बॅलन्स शीटची डेट बघितली तर 1 एप्रिल 2018 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची। आणि आपल्या वर्षाच्या शेवटच्या तारखेचा आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले। म्हणजे या ठिकाणी आपलं जे वर्ष आहे करंट इयर 31 मार्च 2019 ला संपतंय। 31 मार्च 2019 ला संपतंय, म्हणजे सुरू होते ते 1/4/2018 ला। म्हणजेच आपलं वर्ष 2018 आणि 19 हे करंट इयर आहे। आणि या करंट इयरची ओपनिंगची डेट आहे 1/4, म्हणजेच ही जी बॅलन्स शीट आहे ती लास्ट इयर बॅलन्स शीट म्हणूया आपण त्याला, किंवा याला ओपनिंगची बॅलन्स शीट म्हणूया। बघा, आपल्याला ही बॅलन्स शीट ज्या वेळेस कॅपिटल फंड दिलेला नसतो त्यावेळेस ही आपण वर्किंग नोट मध्ये तयार करतो। लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण ती बनवलेली आहे, पण इथं ते आपल्याला रेडीमेड दिलेली आहे, बनवायची गरज नाही। या बॅलन्स शीटला ज्या लॅबिलिटी असतील त्या आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपल्या या वर्षीच्या, आणि ज्या असेट असतील त्या असेटला लिहिणार। फक्त काही लॅबिलिटी पेड केलेले असतील तर ते घेणार नाही। असेट काय जर भेटलेले असतील तर ते आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणार नाही। तर बघूया, आता या ठिकाणी कॅपिटल फंड दिलेला आहे आपल्याला फर्स्ट, हा आपण आपल्या लॅबिलिटीला लिहिणार। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये सॅलरी, आता ही लास्ट इयर बॅलन्स शीट आहे आणि लास्ट इयर आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग स्टेशनरी असे एक्सपेन्सेस दिलेले आहेत बघा आपल्याला त्यांनी या ठिकाणी। मग हे लास्ट इयर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच आहे, त्याचा इफेक्ट एकच होईल, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस। म्हणजे आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी आपल्याला सॅलरी मधून लेस करावी लागेल। त्याच्यानंतर रेंट जे असणार आहे ते रेंट मधून लेस करावं लागणार आहे। त्याच्यानंतर स्टेशनरी जे असणार आहे ते स्टेशनरी मधून लेस करावं लागणार आहे। म्हणजे सॅलरी, रेंट आणि स्टेशनरी हे आपल्याला एक्सपेंडिचरला ज्या ठिकाणी दिलेले असतील त्यांना आपल्याला स्टार मार्क करावं लागेल। रेंट आहे, स्टेशनरी आहे आणि सॅलरी आहे, याला स्टार मार्क करून ठेवू, कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे। असेटला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हा ओपनिंगचा हा इग्नोर करणार। बघा, इथं 3,000 आहे, इथं 8,000 आहे आणि रिसिप्टला सुद्धा ओपनिंग बॅलन्स मध्ये 3 आणि 8,000 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून दिलेला। फर्निचर आपली असेट आहे, असेटला लिहूया आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन। आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचे 8,500
तर याच्यामध्ये एक चेक करायचं की आपल्याला रिसिप्टला यातली काही अमाऊंट भेटली का. तर पहा, रिसिप्टला सबस्क्रिप्शन दिलेले आउटस्टँडिंग 17-18चं आहे 2000. आपल्याला टोटल सबस्क्रिप्शन 8500 लास्ट इयरचं आउटस्टँडिंग म्हणजे 8500 आउटस्टँडिंग आहे लास्ट इयर. त्यातले रिसिप्टला 2000 भेटलेले आहेत, म्हणजे भेटायचे जे राहिलेले आहेत 6500 रुपये हे आपण आपल्या करंट इयर बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. आता 8500 असेटला लिहिणार नाही, फक्त किती लिहिणार 6500, कारण की त्यातले 2000 भेटलेत 8500 मधले, म्हणून 6500 लिहिणार आहे. आणि 6% इन्व्हेस्टमेंट, हे जे 6% इन्व्हेस्टमेंट असणार आहे हे आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. याला स्टार मार्क करून ठेवू, कारण की याच्यावर 6% आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे. हिडन ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले. मी तुम्हाला सांगितलेले की रिसिप्टला 2 प्रकारचे रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट लायबिलिटी, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम. कॅपिटल रिसिप्ट लायबिलिटी, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंटला ज्या अमाऊंट असतील त्या लायबिलिटी किंवा इन्कमच्या असणार आहेत. तर आपण तेवढंच फक्त ओळखायचं ती लायबिलिटी किंवा इन्कम आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इग्नोर करणार. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, एंट्रन्स फी, त्याच्यामध्ये आपला हा इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं इग्नोर करणार, करंट इयरचं इन्कमला लिहिणार, नेक्स्ट इयरचं लायबिलिटी लिहिणार. आणि मिसलेनियस रिसिप्ट इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. रेंट आपला एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला लिहिणार. स्टेशनरी एक्सपेंडिचरला लिहिणार, सॅलरी एक्सपेंडिचरला लिहिणार. फर्निचर रिपेअर्स हा देखील एक्सपेंडिचर आहे. काही जणांना वाटेल की सर फर्निचर, पण रिपेअर करणं हा खर्च आहे. त्याच्यानंतर होनोरियम टू सेक्रेटरी हा एक्सपेंडिचर आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेस, होनोरियम टू सेक्रेटरी म्हणजे काय की एखादा सेक्रेटरी जर आला तर त्याचा आदरातिथ्य, सत्कार, पुष्प, गुलाब पुष्प देण्यासाठी जो खर्च असेल आदरातिथ्यासाठी तो खर्च येतो. मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट, रेंट फॉर लास्ट 2 मंथ. रेंट फॉर लास्ट 2 मंथ म्हणजे करंट इयरचे शेवटच्या 2 महिन्याचं रेंट 5000 स्टील ड्यू हा शब्द वापरलाय, म्हणजेच काय हे रेंट आहे 2 महिन्याचं 5000 रेंट काय आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग रेंट आपण रेंट मध्ये काय करूया, ऍड करूया, आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहूया. मग रेंटला आपल्याला अजून एक स्टार मार्क करावा लागेल, जुना एक स्टार मार्क आहेच ऑलरेडी, आता रेंटला 2 स्टार मार्क होतील. नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितलंय की स्टेशनरी एक्सपेन्सेस पिएबल म्हणजे आउटस्टँडिंग कधीपर्यंत 31 मार्च 2019 म्हणजे करंट इयरचे, 31 मार्च 2019 करंट इयरची शेवटची तारीख म्हणजे करंट इयरचे आउटस्टँडिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस आहेत. म्हणजेच आपल्याला करंट इयर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या एक्सपेन्सेस मध्ये म्हणजेच स्टेशनरी मध्ये ऍड करावं लागेल आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. दोन्ही ऍडजस्टमेंट 1 नंबर आणि 2 नंबर सेम आहेत, फक्त वर्डिंग चेंज केले आपलं कन्फ्युजन व्हावं म्हणून. स्टेशनरी मध्ये ऍड करायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं. स्टेशनरीला आता 2 स्टार मार्क होतील. नेक्स्ट पुढे जाऊया. नंबर थर्ड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे 18-19 करंट इयर आहे. करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम त्या इन्कम मध्ये म्हणजेच त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या असेटला सबस्क्रिप्शनला आपण करंट इयरच्या स्टार मार्क करू. 18-19 सबस्क्रिप्शन आहे त्याला स्टार मार्क केलं. त्याच्यानंतर एंट्रन्स फी कॅपिटलाइज, एंट्रन्स फी मधून लेस आणि दुसरा इफेक्ट ऍड करणार कॅपिटल फंड मध्ये. मग एंट्रन्स फीला आपण स्टार मार्क करूया. आणि लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर मधून आपण हे लेस करणार आणि आपल्या एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. फर्निचर आपल्या जुन्या बॅलन्स शीटला असतील त्या ठिकाणी जायचं आणि त्या फर्निचरला स्टार मार्क करायचं. ऍडजस्टमेंट समजून घेतलेले आहेत आपण. रिसिप्ट पेमेंट कुठं जातील ते समजून घेतलेले. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. फर्स्ट लायबिलिटी ट्रान्सफर करूया जुन्या बॅलन्स शीटचं. कॅपिटल फंड आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं, इनर कॉलमला कॅपिटल फंड आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया. ₹30,000 30,000 इनरला लिहिणार. नेक्स्ट पुढे जाऊया. कॅपिटल फंड झाल्यानंतर हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस करायचे. एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला दाखवतो, मग आपल्याला लेस करायचे तर अजून ते एक्सपेन्सेस पर्यंत आपण पोहोचलो नाही सॉल्व्ह करत तोपर्यंत. त्याच्यामुळे आपण काय करणार, हा सॅलरी रेंट स्टेशनरी एक्सपेंडिचरला लिहूया अगोदर. बाय सॅलरी एक्सपेंडिचरला लिहायचंय, आपण इन्कमला लिहितोय. एक्सपेंडिचरला लिहा 2 सॅलरीज आणि इनर कॉलमला त्याची अमाऊंट आपल्याला ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस लिहूया. आपण लास्ट इयर जे असणार आहे ते लेस करतो म्हणून लिहायचं लेस लास्ट इयर
आउटस्टँडिंग सॅलरी म्हणायचं, लेस आउटस्टँडिंग सॅलरी आणि इंटू ब्रॅकेट लिहायचं लास्ट इयर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी ₹8,000 8,000 सॅलरीवर एकच ऍडजस्टमेंट आहे एवढीच, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लाईन मारणार आणि ज्यावेळेस ते आपल्याला पूर्ण सॅलरीची अमाऊंट भेटेल त्यावेळेस ते आउटरला लिहिणार. त्याच्यानंतर रेंट आहे, रेंट देखील आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. टू रेंट त्याची अमाऊंट ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस लिहू. आता हे आउटस्टँडिंग रेंट जे आहे ते लास्ट इयरचं लेस करूया, लेस रेंट आउटस्टँडिंग रेंट लिहायचं, कंसात लिहायचं लास्ट इयर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपल्याला दिलेली आहे ₹7,000 इनरला लिहायची. त्याच्या खाली एक लाईन मारून अजून एक ओळ जागा सोडाय, अजून एक ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे अजून 2 ओळी जागा सोडाव्या लागतील कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर पुढे बघा स्टेशनरी आहे, स्टेशनरी सुद्धा आपण आपल्या एक्सपेंडिचरलाच लिहिणार. टू स्टेशनरी ज्यावेळेस त्याची अमाऊंट भेटेल त्यावेळेस लिहूया, यातनं लेस आउटस्टँडिंग स्टेशनरी कंसात लिहायचं लास्ट इयर. लास्ट इयरची जी अमाऊंट असेल ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ₹1,000 आणि याच्यावर अजून एक ऍडजस्टमेंट असल्यामुळे अजून 2 ओळी जागा सोडणार आपण स्टेशनरीच्या वर्किंगसाठी आणि अशा पद्धतीने आपण वर्किंग झाल्यानंतर याच्या आउटरला घेणार आहोत. लायबिलिटी ट्रान्सफर केली असेटला, कॅश इन हँड कॅश आउट बँक इग्नोर. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचंय, आपण नवीन बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, त्या ठिकाणी लिहूया फर्निचर अमाऊंट इनरला लिहिणार, त्याची अमाऊंट आहे ₹20,000 इनर कॉलम. नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे बॅलन्स शीटच्या असेटला फक्त 6,500 लिहायचे कारण की त्यातले ₹2,000 आपल्याला रिसिव्ड झालेत. बॅलन्स शीटच्या असेटला यायचं, हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याला अंडरलाईन करायची आणि याच्यामध्ये आपण आपलं लास्ट इयरचं घेणार आहोत सबस्क्रिप्शन. लास्ट इयर आहे आपलं 2017 आणि 18. टोटल आउटस्टँडिंग आहे ₹8,500. त्यातले 2,000 आपल्याला रिसिप्टला भेटलेले दिसत आहेत म्हणजे ₹6,500 आउटस्टँडिंग दाखवणार आपण इनरला. आणि या वर्षीचं आउटस्टँडिंग जे आहे 2018-19चं ते नुसतं वर्ष लिहून ठेवू, ज्यावेळेस आपल्याला त्याची अमाऊंट भेटेल त्यावेळेस त्या ठिकाणी ऍड करू आणि दोन्ही मिळून आपण आउटरला लिहिणार. नेक्स्ट सबस्क्रिप्शन झाल्यानंतर 6% इन्व्हेस्टमेंट 6,500 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं आपल्याला. 6% इन्व्हेस्टमेंट अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला 6,500. आता 6,500 वर 6% जर आपण कॅल्क्युलेट केलं त्याला आपण लिहिणार ऍड, याला म्हणणार आपण ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि ते 6,500 वर 6% आउटस्टँडिंग इंटरेस्ट जर कॅल्क्युलेट केलं तर ते येणार आहे ₹390. हे ऍड होईल आणि आउटरला आपण आपली इन्व्हेस्टमेंट जी असणार आहे तर ती दाखवणार आहे ₹6,890 आणि हे ₹390 आपण आपल्या एक्सपेंडिचरला लिहिणार एक्सपेंडिचरला नाही इन्कमला लिहायचं आपल्याला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्याची ₹390 ₹390 झालेले. इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर आता आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट लिहायचं. रिसिप्टला बघा कॅश इन हँड कॅश ॲट बँक इग्नोर करणार, एंट्रन्स फी आपण इन्कमला लिहिणार, ऍडजस्टमेंट आहे आपल्या इन्कम लिहायचं बाय एंट्रन्स फी, त्याच्यावर कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आहे बाय एंट्रन्स फीज आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहायची आपण त्या ठिकाणी ₹28,000 ₹28,000. इनरला लिहिणार, एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट एंट्रन्स फी झाल्यानंतर सबस्क्रिप्शन आहे लास्ट इयरचं इग्नोर, करंट इयरचं इन्कमला लिहायचंय बाय सबस्क्रिप्शन 45,000. हे इन्कमला लिहिणार बाय सबस्क्रिप्शन 45,000 इनरला लिहिणार कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे इनरला 45,000. एक ओळ जागा सोडायची वर्किंगसाठी कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची. नेक्स्ट 19-20चं जे सबस्क्रिप्शन आहे हे पुढच्या वर्षीचं आत्ताच भेटलं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहे. 3-4 ओळी जागा सोडायची लिहायचं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हटलं तरी चालेल त्याला, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आणि अमाऊंट लिहिणार ₹3,000 आउटर कॉलम. नेक्स्ट मिसलेनियस रिसिप्ट इन्कमला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय मिसलेनियस रिसिप्ट, त्याची अमाऊंट आउटरला लिहून टाकणार ₹5,000 झालं. पेमेंटला बघा रेंटची अमाऊंट 25,000 आहे, आपण आपल्या एक्सपेंडिचरला रेंट लिहून ठेवलंय
इनरला लिहा 25,000 आणि या 25,000 7,000 लास्ट इयर आउटस्टँडिंग वजा झाले तर 18,000 आपण इनरला लिहून ठेवणार. त्याच्यानंतर स्टेशनरीचे 3,000 आहेत. आपण आपल्या एक्सपेंडिचरला लिहिले बघा स्टेशनरी, इनरला लिहायचे 3,000 आणि लास्ट इयरचे 1,000 जर वजा झाले तर त्याची टोटल म्हणजे वजाबाकी करून 2,000 इनरलाच लिहिणार. नेक्स्ट सॅलरी 22,000 एक्सपेंडिचरला लिहिले आपण सॅलरी, इनरला लिहिणार अमाऊंट त्याची 22,000 आणि बघा 22,000 जर हे 8,000 वजा झाले तर आउटरला येणार आहे 14,000 रुपये, आउटरला 14,000 रुपये. नेक्स्ट फर्निचर रिपेअर एक्सपेंडिचर 1,800 रुपये, एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू फर्निचर रिपेअर्स, अमाऊंट लिहायची ₹1,800 1,800. नेक्स्ट फर्निचर रिपेअर झाल्यानंतर होनोरॅरियम टू सेक्रेटरी 16,000 रुपये, एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू होनोरॅरियम टू सेक्रेटरी आणि त्याची अमाऊंट जी असणार आहे ती आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹16,000 16,000. नेक्स्ट पुढे बघा मिसलेनियस एक्सपेन्सेस 2,000 रुपये, एक्सपेंडिचरलाच लिहायचे टू मिसलेनियस एक्सपेन्सेस, अमाऊंट लिहिणार आउटरला ₹2,000 आणि लास्ट त्यांनी दिले बॅलन्स कॅरी डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक 8,200 आणि 16,000 बॅलन्सच्या सेटला लिहायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅश इन हँड 8,200 आणि कॅश ॲट बँक ₹16,000. अशा पद्धतीने आपण रिसिप्ट ट्रान्सफर केलेले. ऍडजस्टमेंट कडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट रेंट फॉर लास्ट 2 मंथ 5,000 आउटस्टँडिंग आहे, करंट इयरचं आहे रेंट आउटस्टँडिंग. आपण आपल्या एक्सपेन्सेसला रेंट लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग रेंट, लास्ट इयरचं लेस करणार, करंट इयरचं ऍड करणार, ऍड आउटस्टँडिंग रेंट कंसात लिहायचं करंट इयर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहिणार ₹5,000. बघा 18,000 मध्ये 5,000 जर ऍड झाले तर 23,000 आउटरला येणार आहेत ₹23,000 आणि हे द्यावं लागणारे आउटस्टँडिंग रेंट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हेडिंग देऊया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं रेंट, त्याची अमाऊंट इनरला लिहिणार आपण 5,000. नेक्स्ट पुढे जाऊया. रेंट झाल्यानंतर स्टेशनरी एक्सपेन्सेस पिएबल, बघा आता स्टेशनरी एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत 450, हे स्टेशनरी एक्सपेन्सेस आपल्या एक्सपेंडिचरला दाखवले त्या ठिकाणी यायचं आणि ज्या ठिकाणी स्टेशनरी एक्सपेन्सेस लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस कंसात लिहायचं करंट इयर आणि अमाऊंट लिहायची 450, 2,000 प्लस 450 2,450 आणि हे 2,450 आउटरला लिहिल्यानंतर हे जे 450 आहेत हे द्यावे लागणार आहेत म्हणजे लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं लिहायचं आउटस्टँडिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस, अमाऊंट लिहिणार 450 आणि या दोन्हींची टोटल आपल्याला आउटरला घ्यावी लागणार आहे 5,450. तुम्ही या ठिकाणी सेपरेट देखील दाखवू शकता. आउटस्टँडिंग रेंट 5,000, आउटस्टँडिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस 450, मी एकत्रितरित्या आउटरला दाखवलेला आहे. पुढं नंबर 2 ची ऍडजस्टमेंट संपली. नंबर 3 मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3,000, सबस्क्रिप्शन इन्कम आहे, इन्कम साइडला ज्या ठिकाणी सबस्क्रिप्शन लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि इन्कम आउटस्टँडिंग असेल तर तो भविष्यात भेटतो, करंट इयरचा आहे कंसात लिहायचं CY आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट रुपीज आहे 3,000 आणि आउटरला 48,000. हे भविष्यात भेटल 3,000 म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला जे भविष्यात भेटतं ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लिहिले त्या ठिकाणी 17-18 आपण 6,500 आणि 18-19 इनरला लिहिणार 3,000, अशी दोघांची टोटल 9,500 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून दाखवा. 3 नंबर संपली. 4 नंबर मध्ये एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हटले, एंट्रन्स फी इन्कमला लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस कॅपिटलाइज. किती सांगितलंय ते नाही, 10%, 20%, पूर्णच्या पूर्ण कॅपिटलाइज म्हणायचे 28,000. आउटरला नील लिहिणार आपण आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल फंड मध्ये यायचं म्हणायचं ऍड एंट्रन्स फी, अमाऊंट लिहिणार 28,000. बघा 30,000 प्लस 28,000 इनरला येतील 58,000 58,000. नेक्स्ट पुढे जाऊया. लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर 10%, फर्निचर असेटला लिहिले त्या ठिकाणी आपल्याला असेट मधून लेस म्हणायचं म्हणजे फर्निचर मधून लेस म्हणायचं डेप्रिसिएशन
ॲट 10% आणि 20,000वर 10% 2,000 वजा होतील, आउटरला 18,000 लिहिणार, असेट कमी झाली, लॉस, एक्सपेंडिचरला लिहायचा टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, अमाऊंट आउटरला लिहिणार ₹2,000. अशा पद्धतीने आपण सगळ्या ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत, सगळे आयटम ट्रान्सफर केलेले आहेत. आता क्लोज करायला सुरुवात करायची. जर अंदाज घेतला आपण तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या एक्सपेंडिचरची टोटल जास्त आहे. तर एक्सपेंडिचर साईड जास्त असणार आहे. एक्सपेंडिचरची टोटल जर केली तर ती आपल्याला भेटणार आहे ₹58,590. तेच आपल्या इन्कम साईडला लिहायचं ₹58,590. आणि इन्कम मधून म्हणजे ह्या एक्सपेन्सेस मधून हे सगळे इन्कमचे 3-4 अमाऊंट आहेत, 3च अमाऊंट आहेत, ह्या जर मायनस केले आपण तर आपल्याला लॉस भेटणार आहे. म्हणजे लॉस म्हणजे त्याला आपण डेफिसिट म्हणू, ₹7,860. याला लिहायचं बाय डेफिसिट. आणि एक्सपेन्सेस साईड मोठी म्हणून कंसात लिहायचं एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर म्हणा, एक्सपेंडिचर ओव्हर द इन्कम. आणि हे 7,850 आपल्या कॅपिटल फंड मधून लेस करायचे, कॅपिटल फंड कडे यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस डेफिसिट. अमाऊंट 7,850 हे 58,000 मधून वजा होतील तर आउटरला आपल्याला बॅलन्स शीटला कॅपिटल फंडची बॅलन्सिंग फिगर आपल्याला भेटणार आहे 50,000. इथे 7,860 रुपये बरं का. इथं पण आपल्याला 7,860च लिहिलं, तिथे लिहिताना आपलं कन्फ्युजन झालं. 7,850 ऐवजी 60 लिहायचं आणि हे वजा होतील तर आउटरला भेटतील 50,140 रुपये. आणि जर आता आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची टोटल 0, 5 आणि 4 9, 4 आणि 1 5, इथं 3 आणि 5 8 आणि 5 अशी 5, 58,590 रुपये आपल्याला काय भेटणार आहे लॅबिलिटी. आणि असेटला सुद्धा तेवढंच येते का बघायचं तर तेवढंच असणार आहे 58,590 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे आणि सॉल्व्ह केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. जर समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे एक्झाम्पल नंबर 15 समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.